नमस्कार. गेले काही दिवस हे जे सी-जे-पी नावाचं प्रकरण सगळीकडे फोफावतंय, घोंघावतंय, त्याच्यावरती इतके दिवस मी काही बोललो नव्हतो. कारण की मला असं वाटलं त्याची काही फारशी आवश्यकता नाहीये. पण कालच्या दिल्लीमध्ये झालेल्या सगळ्या सावळ्या गोंधळानंतर माझ्या मनात काही विचार आले. मला असं वाटतं की ते शेअर केले पाहिजेत. ते मी काही व्हॅलिडेशनसाठी किंवा असं नाही, पण फक्त एक त्या विषयावरती एक संवाद झाला पाहिजे, संभाषण झालं पाहिजे म्हणून माझ्या मनात आलेले काही विचार शेअर करायसाठी हा व्हिडिओ करतोय. थोडा लांब असेल, मला माहिती आहे की लोकांचे अटेन्शन स्पॅन हल्ली फार कमी असतात, पण बेअर विथ मी. एक अमेरिकन इतिहासकार आहे, डॅनियल जे बुर्नस्टीन. तो इतिहासातल्या काही घटनांना सुडो इव्हेंट्स म्हणतो. तो त्या घटनांना सुडो इव्हेंट्स म्हणताना त्यांना चार मुख्य आधारांवरती ते सुडो इव्हेंट्स आहेत असं त्यांचं वर्गीकरण करतो किंवा कॅटेगरायझेशन करतो. तो म्हणतो अशा घटना किंवा असे इव्हेंट्स की जे प्लॅन्ड असतात, स्पॉन्टेनियस नसतात, स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्तपणे ते घडतात, असं त्याच्यामध्ये काही एलिमेंट नसतं, मटिक्युलसली प्लॅन केलेले ते असतात. दुसरं, ते फक्त आणि फक्त वार्तांकनासाठी, रिपोर्टिंगसाठी घडवलेले असतात. एखाद्या गोष्टीचं एखाद्या पद्धतीने ती घटना घडवली अशी जाते की त्याचं रिपोर्ट बनेल. अशा ज्या घटना असतात, दॅट इज अ सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स विच डिफाईन्स की सुडो इव्हेंट्स काय असतात. तिसरं, तो असं म्हणतो की या इव्हेंट्सचा प्रत्यक्ष सभोवतालशी काहीही संबंध नसतो, सत्यतेशी संबंध नसतो. तो इंग्रजीत त्याला फार छान म्हणतो. तो म्हणतो की the events or the occurrences which have ambiguous relationship to reality, they can be termed as pseudo events. आणि चौथा आणि महत्वाचं, तो असं म्हणतो की these are self fulfilling prophecies. या चार घटकांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की हे काल दिल्लीत जे काही सावळा गोंधळ झाला आणि सी-जे-पीचं गेला महिनाभर जे चाललंय ते सुद्धा एक सुडो इव्हेंटच आहे. कसं बघूयात. 15 तारखेला जेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक कॉमेंट पास केली, त्या कॉमेंटनी कदाचित एक ठिणगी पडली असेल, पण त्या ठिणगीचा वणवा बनेपर्यंत त्याच्यामध्ये इंधन होतं, त्याला वारा घालायचं काम खूप व्यवस्थितपणे प्री प्लॅनिंगनी, पूर्वनियोजनाने केलं गेलं. आणि हे सगळं करण्यामागे कोणी नवीन लोक नाही आहेत. आपल्याला परिचित असलेले नेहमीचे आंदोलनजीवी लोकच याच्यामध्ये प्रामुख्याने पुढे आलेले दिसतात. जसं या सगळ्या आंदोलनाचा चेहरा बनू पाहणारा आम आदमी पार्टीचा जुना सोशल मीडिया संयोजक असलेला अभिजित दिपके, त्याच्यानंतर प्रत्यक्ष आम आदमी पार्टी नावानी चालणाऱ्या विविध पेजेसनी रात्रीतनं आपली नावं बदलून कॉक्रोच जनता पार्टी करणं. आणि हे सगळं कशाच्या पार्श्वभूमीवरती, तर अरविंद केजरीवालांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन भारतातल्या युवकांना आता नेपाळ, बांगलादेश सारखी क्रांती आपल्या इथे करायची गरज आहे, रस्त्यावर उतरा, असं आवाहन करणं. हे काहीही उत्स्फूर्तपणे घडलेलं नाही, हे पूर्वनियोजितपणे केलं गेलेलं आहे. म्हणून मला वाटतं की ह्या सर्व घटना सुडो इव्हेंट्स आहेत. दुसरं, क्रिएटेड टू बी रिपोर्टेड. आपण जर बघितलं तर बिना चेहऱ्याची, प्रमुख कोणी नेतृत्व नसलेली एक मूव्हमेंट की जी सुरुवातीचे काही दिवस स्वतःला एक फक्त गंमत जम्मत म्हणून सोशल मीडियावर केलेलं मीम पेज म्हणून चालवत होती, तिचे अचानक जे फॉलोअर वाढले, त्याची जी एक क्युरेटेड व्हायरॅलिटी असं म्हणतात, की ते पेज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यावर खर्च केले गेलेले रिसोर्सेस, ॲड रेव्हेन्यू बाय करणं, त्याच्या माध्यमातून ते पेज प्रमोट केलं जाणं, बॉट अकाउंट्स असतील, क्रॉस बॉर्डर नेबर्सच्या थ्रू हेट पाईल ऑन करणं असेल, क्लिक फार्म्स असतात, आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये काही आहेत, बऱ्याच जणांना ते माहिती पण असतं की कुठल्या कुठल्या देशात असे क्लिक फार्म्स चालतात. त्यांच्या माध्यमातनं हा एक मॅन्युफॅक्चर्ड प्लॅटफॉर्म फेनॉमेनॉन बनवणं. कुठेही रजिस्ट्रेशन नसलेली, फक्त सोशल मीडियावर एक्झिस्टन्स असलेली एक पार्टी की जिला कुठल्याही ट्रॅडिशनल पार्टीच्या कामापेक्षा जास्ती रिपोर्टाज मिळाला, त्याला जास्ती कव्हर केलं गेलं. म्हणजे हा पूर्ण इव्हेंट फक्त
मीडियानी आपल्याला कव्हर करावं असाच घडवला गेला, क्युरेट केला गेला. सेकंड पॉइंट, क्रिएटेड टू बी रिपोर्टेड. प्रत्येक पॉसिबल प्लॅटफॉर्मवर, फक्त लेगसी मीडिया म्हणजे माध्यमं, प्रसारमाध्यमं, न्यूज चॅनल्स एवढंच नाही, प्रत्येकाच्या हातात असलेलं पर्सनल माध्यम माझं सोशल मीडिया, ह्याच्यावरही त्याचं रिपोर्टिंग कसं होत राहील, आपल्या फीड्स कशा लाईव्ह राहतील, सतत त्याच्यात काही ना काही या विषयात येत राहील, ह्याच्यासाठीच हे घडवलं गेलं. दॅट्स वाय आय से की ही घटना सुडो इव्हेंट होती. तिसरं, ॲम्बिग्युअस रिलेशनशिप टू रियालिटी. आपण बघितलं तर सुरुवातीला जे एक अजेंडाची पोस्ट की आमची ध्येय धोरणं काय आहेत अशी CJPने टाकली होती, त्याच्यात कुठेही नीटच्या पेपर लीकचा उल्लेख नव्हता. प्रत्यक्ष नीट पेपर लीक मेच्या पहिल्या आठवड्यात उघड झाली, परीक्षा तेव्हाच रद्द झाली, नवीन परीक्षेच्या तारखा यायच्या होत्या. ही सर्व घटना 15 तारखेला CJIनी कॉक्रोचवाली कॉमेंट केल्यानंतर 16ला त्याचं मीडियामध्ये रिपोर्टिंग झालं, 17ला हे पेज क्रिएट झालं, 18 पर्यंत त्यांचा अजेंडा, व्हॉट इज आर इलेक्टोरल अजेंडा अशी टाकलेल्या पहिल्या पोस्टमध्ये कुठेही एज्युकेशन किंवा नीट किंवा पेपर लीक यांचा उल्लेख नाही. हा उल्लेख खूप नंतर केला गेला. सुरुवातीला काय होतं तर संपूर्ण भारतीय मतदारांनी, जे विरोधी पक्षांनी वारंवार आपल्या गळी उतरवायचा प्रयत्न केला, पण सर्व सुजाण मतदारांनी ज्याचा कायम मतपेटीच्या माध्यमातून नकार करत गेले, असेच घिसेपिटे मुद्दे पुन्हा एकदा आपल्या गळी उतरवायचा प्रयत्न या पहिल्या अजेंडा पोस्टनीच्या माध्यमातून CJPने केला. जसं जजेसला रिटायरमेंट नंतर सोयी सुविधा न मिळणे, SIR बंद करण्यासाठी प्रत्येक व्हॅलिड व्होट वाचवायचा आम्ही प्रयत्न करू, 50% रिझर्वेशन विमेनला आम्ही देऊ, 20 वर्ष एका पॉलिटिकल पार्टीतनं दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीत गेलेल्या लोकांना कुठलंही इलेक्शन लढवण्यापासून आम्ही बंद करू, डिफेक्शन वरती 20 वर्षाचा बॅन आणू. हे सर्व काही इमेज एम्फसिस करायला होतं, यात काहीही सबस्टन्स नव्हता. सत्यतेशी, सत्य परिस्थितीशी, तेव्हाच्या प्रश्नांशी या पूर्ण क्युरेटेड इव्हेंटचा काही संबंध नव्हता. पण केवळ मीडिया स्फिअरमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी, विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या टॉकिंग पॉइंट्सला केटर करून मीडिया रिपोर्टाज पुन्हा पुन्हा वाढवायसाठीचा हा प्रयत्न होता. सो हॅव्हिंग ॲम्बिग्युअस रिलेशनशिप विथ रियालिटी. चौथा, सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. सतत स्वतःची अशी भविष्यवाणी खरी करत राहायचं काम CJPने केलं की आत्ता आपल्याला डिस्टिंग्विश करणं अवघड आहे की CJPनी नीटचा मुद्दा यासाठी उचलला कारण मीडियात त्याला ऑलरेडी जास्ती कव्हरेज मिळत होतं, का मीडियानी तो कव्हर केला कारण CJPनी तो उचलला. पण ही पूर्ण भविष्यवाणी काल दिल्लीच्या रस्त्यांवरती हिंसकपणे खरी ठरली. आणि म्हणून मला असं वाटतं की हा पूर्ण घटनाक्रम नीट आपण बघितला, विचार केला, तर असं लक्षात येतं की हा घटनाक्रम म्हणजे एक क्युरेटेड सुडो इव्हेंट होता, स्पॉन्टेनियसली तयार झालेला आणि लोकांच्या आक्रोशाला व्यासपीठ देणारा, असं ह्याच्यामध्ये काही नव्हतं. बरेच जण गेले काही दिवस या घटनाक्रमाला प्रॉपोगेंडा संबोधायचा प्रयत्न करतात, पण मला असं वाटतं की आपण नक्की डिस्टिंग्विश केलं पाहिजे सुडो इव्हेंट आणि प्रॉपोगेंडामध्ये. प्रॉपोगेंडा युजली इमोशनली चार्ज्ड बायस फॉल्सहुड्स की ज्याच्यामुळे लोकांना भडकावता येईल अशा गोष्टींचा वापर करतं. पण सुडो इव्हेंट्स हे सिंथेटिक, केअरफुली स्क्रिप्टेड फॅक्ट्स देतं, अर्धसत्य लोकांसमोर देतं. कशासाठी? तर लोकांच्या समाजाच्या ऑनेस्ट डिझायर फॉर इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन याला केटर करायचा ते प्रयत्न करतं. ते सोसायटीच्या स्पेक्टॅकल बघण्याच्या, मी इन्फॉर्म्ड आहे असं वाटण्याच्या या आपसूक मनोभावनेला केटर करून सिंथेटिकली त्यांच्या समोर क्युरेटेड, स्क्रिप्टेड अर्धसत्य मांडत राहतं. त्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की खोटा, धडधडीत, भडकाऊ प्रॉपोगंडा आणि असा स्क्रिप्टेड, मटिक्युलस अर्धसत्य सांगणारा, लोकांना आपण एज्युकेटेड आहोत, मला जास्ती कळतं किंवा मला कळतं तुम्हाला माहित नाही असा भाव त्यांच्यात उत्पन्न करण्यासाठीचा प्रयत्न करणारा इज अ सुडो इव्हेंट. आज कुठलंही क्षेत्र हे या डिजिटल ह्याच्यापासनं
स्पर्श व्हायचा राहिलेला नाही. त्यामुळे आज जसं मी सुरुवातीला म्हणलं की हा मोठा व्हिडिओ आहे, त्यामुळे किती जणांचं अटेन्शन शेवटपर्यंत राहील मला माहीत नाही. आज सगळ्यात महागडं रिसोर्स काय असेल तर ते अटेन्शन आहे. एखाद्याचं अटेन्शन ग्रॅब करणं आणि ते सस्टेन करणं हे खूप मोठं आहे. आज CJP कंपल्सरीपणे अटेन्शन मिळवते, त्यांचे हे टॅक्टिक वर्क करतायत. म्हणून ज्यांना आतापर्यंत अटेन्शन मिळत नव्हतं असे लोक सुद्धा या CJPच्या मंचाकडे आकृष्ट होत आहेत, तिथे येत जातात. त्याचाच परिपाक म्हणून आपण म्हणतो की लोकांनी नाकारलेले, निवडणुकांमधनं पाडलेले, मतपेट्यांच्या माध्यमातून ज्यांच्यावरती नकाराचा शिक्का मारलेले असे सर्व नेते CJPच्या मंचावरती त्या जंतर मंतरमध्ये येताना आपण बघतो. किंवा ज्यांना कमर्शियली नाकारलं गेलंय, ज्यांचे सिनेमे चालले नाही तसे नटनट्या, ज्यांचा रेलेव्हन्स आज कला क्षेत्रामध्ये राहिले नाही असे ऍक्ट्रेस, मॉडेल्स, म्युझिशियन्स, सिंगर्स, स्वतःला रिफॉर्मिस्ट म्हणवणारे असे सर्व लोक तिथे जमा होत आहेत. आणि तिथे जमा होऊन हे लोक आणि त्या लोकांबरोबर त्यांचे त्यांचे स्वतःचे अजेंडे हे सुद्धा तिथे CJPला मिळणारं अटेन्शन हार्वेस्ट करून स्वतःच्या अजेंड्यासाठी वापरायचा प्रयत्न करतात. म्हणूनच विरोधी पक्षाच्या 5 टॉकिंग पॉइंट्स पासून सुरू झालेलं CJP, नीट, SIR एक्सरसाइज, ट्रान्स बिल, राईट्स ऑफ सेक्शुअली डिव्हियंट सिटीजन्स, बेल ऑफ शार्जिल इमाम आणि उमर खालिद इथपर्यंत, स्टेटहुड ऑफ लडाख म्हणजे 370 परत लागू करणं इथपर्यंत जाऊन पोचतं. हा ऍक्सिडेंट नाही, हे डेलिबरेटली ऑर्केस्ट्रेटेड, न्यूज मीडियाला सतत नवं नवं काहीतरी देत राहणारं असं मिनिंगफुल अटेन्शन मायनिंग एक्सरसाइज आहे, मेकॅनिझम आहे. मला असं वाटतं की 2 पॉइंट्स आहेत विचार करायचे की जे अंतिम बिंदू माझ्या मनात अजूनही घोळतायत. की हे पूर्ण घटनाक्रम बघितल्यानंतर मला असं लक्षात येते की जसं जसं विरोधी पक्ष अधिकाधिक डेस्परेट होत आहेत त्यांना निवडणुकांमध्ये येणाऱ्या सततच्या अपयशाने, तसं तसं या अशा सुडो इव्हेंट्सची फ्रिक्वेन्सी आणि मॅग्नेट्यूड हळूहळू वाढणार आहे. आपण किती दिवस आपल्या लोकशाहीला अशा सुडो इव्हेंट्सच्या माध्यमातून ओलीस ठेवलं जाणं, व्हिक्टिम केलं जाणं, हॉस्टेज पकडलं जाणारं सहन करणार आहोत. आणि दुसरा प्रश्न की आपण असे सुडो इव्हेंट्स, मग ते डीप स्टेटकडनं असतील, फॉरेन स्टेट और नॉन स्टेट ऍक्टर्स, आपले भारतातले डोमेस्टिक नॉन स्टेट ऍक्टर्स कोणीही, यांच्या माध्यमातून असे होणारे हल्ले डेमोक्रॅटिकली कसे परतवून लावू हे विचार करायला लागेल. दिस इज द फूड फॉर थॉट. मला असं वाटतं याच्यावरती कुठेतरी चर्चा झाली पाहिजे. थँक्यू.